नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, के सागर पब्लिकेशनच्या के सागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणाऱ्या अपकमिंग टीईटी परीक्षेसाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत के सागर पब्लिकेशनतर्फे। याच्या आधी आपण MCQ सेशन बरेच कंडक्ट केले आहेत, विद्यार्थ्यांना सेशन आवडलेले देखील आहेत। MCQ सोडवण्यासाठी आपली थेरी परफेक्ट असणं फार गरजेचं आहे। नेक्स्ट मंथमध्ये आपली एग्जाम आहे, सो काही थेरीचे सेशन आपण इथे देत आहोत। डेमो सेशन्स आहेत, थेरी तुम्ही कंप्लीट करू शकता आपल्या बुक्समधून। तर याच्यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे, हा विषय खूप मोठा रोल प्ले करतो, हे तुम्हालाही माहिती आहे। विषय सोपा करून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्ही आपली जी प्रॉपर बुक लिस्ट आहे, तर आपली बुक लिस्ट तुम्ही फॉलो करू शकता। बुक लिस्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे, बुक लिस्टसाठी तुम्हाला जायचं आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती के सागर पब्लिकेशनच्या, जिथं तुम्ही ऑदर एक्झाममध्ये जाऊन तिथं एज्युकेशन टीईटी किंवा टेट या सेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही जाता, तिथं आत्ताच्या अपकमिंग एक्झामसाठी तुम्हाला खूप सारे पुस्तकं मिळतात। याच्यामध्ये ज्या पुस्तकातून मी तुम्हाला लास्ट टाइम क्वेश्चन घेतले होते, ते पुस्तक म्हणजे महा टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 या पुस्तकामधून तुम्ही थेरीही कव्हर करू शकता आणि क्वेश्चन आन्सर पण कव्हर करू शकता। जसं की इथे तुम्हाला 13 ते 21 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत, त्या प्रश्नपत्रिका विथ ॲनालिसिस दिलेल्या आहेत। माइंड मॅप असतील, तक्ते असतील, इम्पॉर्टंट पॉईंट असतील, सगळं तुम्हाला तिथे दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करून आपण थांबू शकतो का, नाही, काही प्रॅक्टिस क्वेश्चन पण आपल्या हातून गेले पाहिजेत। तर प्रॅक्टिससाठी इथं तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न मिळतात, जवळजवळ 150 ते 200 प्रश्न आपण इथं फ्री ऑफ कॉस्ट घेतलेले आहेत। पण पुस्तकामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकची थेरी प्लस त्याच्यावरती 200 ते 300 क्वेश्चन म्हणजे जवळजवळ 5000 प्लस क्वेश्चन तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळतील। आणि 100% याच्या बाहेर क्वेश्चन जात नाहीत एक्झाममध्ये, बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र। ठीक आहे, पुस्तक तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल। अन्नदाते सर लेखक आहेत, के सागर पब्लिकेशन। याच्या व्यतिरिक्त Amazon फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं मिळतात, किंवा तुम्ही पुण्यामध्ये असाल तर के सागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। चला, तर आपण आजच्या सेशनमध्ये थेरीचा पार्ट घेतोय, पुस्तकातूनच घेतोय। तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रामध्ये जो शैक्षणिक मानसशास्त्राचा भाग येतो, तो पार्ट, सुरुवातीचा जो पार्ट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तिथून क्वेश्चन पण बनतात। जरी डीएड बीएडला आपण हे शिकलेलो असलो तरी सुद्धा रिव्हिजन करणं हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं इथं काम आहे। ठीक आहे, ओके। तर स्टार्ट करूया आपण आपल्या सेशनला। चॅनलवरती नवीन असणारे विद्यार्थी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं हे लेक्चर पोहोचेल। ओके। तर बघा, आपल्या पेपर पॅटर्नमध्ये आपण बघतो की डेफिनेशन विचारल्या जातात, बरोबर। अध्यापन असेल, अध्ययन असेल, प्रेरणा, भावना, ज्या काही संकल्पना आहेत ना, त्याच्या डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जातात। कारण काय असतं, जे मानसशास्त्रज्ञ असतात तर मानसशास्त्रज्ञांनी डेफिनेशन केलेले असतात, सो कन्फ्युजन होतं। म्हणून तिथं आपल्याला की ही डेफिनेशन कोणी केलेली आहे किंवा कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे असा क्वेश्चन तिथं आपल्याला बनून जातो। ठीक आहे, ओके, क्लिअर। बघा, शैक्षणिक मानसशास्त्र। आता शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला इथं दिलेली आहे, ज्याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन बनू शकतो। ठीक आहे, तर शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ काय आहे, शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ काय आहे। ठीक आहे, ओके। बघा, शैक्षणिक मानसशास्त्र इथं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला BF स्किनर यांची एक डेफिनेशन आहे, ओके, एलाइड यांची एक डेफिनेशन आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं पॉवर्स एफ यांची एक डेफिनेशन आहे, क्रो आणि क्रो यांची एक डेफिनेशन आहे, मॅकफरलँड यांची डेफिनेशन आहे, जड यांची डेफिनेशन आहे। तर लक्षात घ्या, या ज्या डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन पूर्वी तुम्ही डीएड बीएडला असताना केलेल्याही असतील, पण आता इथं वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये जर प्रश्न विचारायचे झाले तर या डेफिनेशन तोंडपाठ असणं आपल्याला खूप जास्त गरजेचं असतं। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर बघा, याच्यामध्ये डेफिनेशन लक्षात ठेवताना काय करायचं आहे, आता इथं स्किनर आहेत, क्रो आणि क्रो आहेत, मॅकफरलँड आहेत, इलाइड आहेत। तर यांच्या डेफिनेशनमधले वर्ड तुम्ही बघा, ठीक आहे, कॉमन वर्ड बघा, जे कॉमन नाहीत तेही बघा। उदाहरणार्थ स्किनर काय म्हणतात बघा, शिक्षण या सामाजिक प्रक्रियेसंदर्भात, स्किनर काय म्हणतात, शिक्षण या सामाजिक प्रक्रियेसंदर्भात व्यक्तीचं होणारं वर्तन, तिचा
व्यक्तिमत्व विकास आणि त्या संबंधीचं मार्गदर्शन याच्याशी संबंधित शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ठीक आहे. आता इथं वर्तन हा जो शब्द आहे ना, हा शब्द तुम्हाला प्रत्येक डेफिनेशन मध्ये दिसणार आहे. लक्षात घ्या. काही शब्द डिफरंट दिसतील, पण वर्तन हा शब्द प्रत्येक डेफिनेशन मध्ये दिसणार आहे. त्याच्यावरून तुम्ही सारांश काढू शकता की शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय. स्किनर काय म्हणतात की शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे. या सामाजिक प्रक्रियेसंदर्भात व्यक्तीचं जे वर्तन आहे, तिचा व्यक्तिमत्व विकास जो होणार आहे, त्याच्या संबंधीचं मार्गदर्शन याच्याशी संबंधित जे शास्त्र आहे त्याला शैक्षणिक मानसशास्त्र म्हटलंय. एलाइड काय म्हणतात बघा. एलाइड म्हणतात मानसशास्त्रामधले सिद्धांत, निष्कर्ष, पद्धती आणि साधनं. मानसशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत आहेत, नियम आहेत, पद्धती आहेत, तर यांचा कुठं वापर करायचा आहे. यांचा वापर करायचा आहे शैक्षणिक हेतूसाठी. ठीक आहे. आणि शैक्षणिक हेतूसाठी करणारं उपयोजित शास्त्र किंवा मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. बरोबर. म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की मानसशास्त्राचा शैक्षणिक हेतूसाठी जेव्हा उपयोग केला जातो तेव्हा त्याला म्हटलं जातं शैक्षणिक मानसशास्त्र. ठीक आहे. ओके, क्लिअर. यांच्या डेफिनेशन मध्ये वर्तन हा शब्द आला नाही, आला, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा श्री ER पॉवर्स FF हे काय म्हणतात. शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रीय तत्वांचा वापर करणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. लक्षात ठेवा. काय म्हणतात हे की शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रीय तत्वांचा वापर करणारं शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. ओके. क्रो आणि क्रो यांची डेफिनेशन आपल्या D.Ed. B.Edच्या प्रत्येक पुस्तकामध्ये मिळते. हे काय म्हणतात बघा. व्यक्तीला जन्मापासून ते वृद्धावस्थेपर्यंत अध्ययन अनुभूतीचं वर्णन आणि स्पष्टीकरण ज्या शास्त्रामध्ये केलं जातं ते शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. ओके, क्लिअर. 4% डेफिनेशन आपण इथं बघितल्या. वर्तन हा शब्द आलेला आहे स्किनर यांच्या डेफिनेशन मध्ये. मॅकफरलँड काय म्हणतात बघा. मॅकफरलँड म्हणतात की बालकाला शिक्षण देण्याच्या दृष्टीने त्याच्या वर्तनात, आता यांच्या डेफिनेशन मध्ये वर्तन हा शब्द आला, बरोबर. तर त्याच्या वर्तनात आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या अनुभवांचा व्यवस्थित अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. आता यांची डेफिनेशन महत्त्वाची का आहे, कारण त्यांच्या सायकोलॉजी अँड टीचिंग हा जो ग्रंथ आहे, पेपरमध्ये तुम्हाला मानसशास्त्रज्ञ आणि त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ना, तर ते जोड्यालावामध्ये पण विचारू शकतात किंवा फिल इन द ब्लँक्समध्ये पण विचारू शकतात. तर सायकोलॉजी अँड टीचिंग या ग्रंथात उपरोक्त व्याख्या केलेली आहे. तर ही व्याख्या कोणत्या ग्रंथात केली असा क्वेश्चन न येता जे रँडमली क्रो अँड क्रो असतील, स्किनर असतील, पॅवलॉव असतील, मॅकफरलँड आहेत, यांचे जर प्रसिद्ध कोणते ग्रंथ असतील तर त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर जड यांची एक डेफिनेशन आहे. बालकाच्या जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत त्याच्या विकास अवस्थांचा, ज्या काही पुढे शिकणार आहोत आपण विकास अवस्था, बरोबर. तर या विकास अवस्थांचा शास्त्रीय दृष्टीनं अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलेलं आहे, शैक्षणिक मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये जड, क्रो अँड क्रो, स्किनर हे थोडेसे फेमस मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या डेफिनेशन थोड्याशा तुम्ही रिपीट करा. ठीक आहे, सॉरी, रिवाइज करा. ओके. याच्यानंतर आपण बघतोय शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप. आता बघा स्वरूप खूप मोठं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक 2-3 मुद्दे मी इथे सांगते, बाकीचे मुद्दे तुम्ही पुस्तकामधून कव्हर करून घ्या. तर मानसशास्त्राचं स्वरूप जर आपण बघितलं तर शैक्षणिक मानसशास्त्राची तत्व जी असतात ना ती वैश्विक असतात. लक्षात ठेवा. ओके. तत्व वैश्विक असतात किंवा तिथं तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो किंवा सकारात्मक शास्त्र आहे, वर्तनवादी शास्त्र आहे, बरोबर, तथ्यशोधक आणि अनुभवजन्य आहे. तर अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत स्वरूपावरती थोडेसे क्वेश्चन कमी येतात. पण एखादं सेंटेन्स जर तुम्हाला विचारलं की शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे, ओके, असं एखादी सेंटेन्स तुम्हाला येऊ शकतं, तर तिथं तुम्हाला माहित पाहिजे की हे स्वरूपावरून क्वेश्चन आलेला आहे किंवा शैक्षणिक मानसशास्त्राची तत्व ही वैश्विक असतात, बरोबर, किंवा शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो. ओके. हे 3 पॉइंट, अजून भरपूर तत्व आहेत पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहेत, तर तिथून तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतात. लक्षात घ्या. स्वरूप जरी तुम्हाला हे थेरॉटिकल वगैरे दिसत असलं किंवा एक्सप्लेन केलं जातं बरंच, पण त्यातले मुद्दे तुम्ही काढा की ज्या मुद्द्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन दिसून येऊ शकतो. ओके. म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन पण इथून तुमचे बनवू शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा
शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती. तर शैक्षणिक मानसशास्त्राचा जो स्कोप आहे, आता तिथून आपल्याला काय क्वेश्चन बनतात बघा. शैक्षणिक मानसशास्त्र डेफिनेशन आपण बघितल्या, स्वरूप आपण त्याचं बघितलं. शैक्षणिक मानसशास्त्राची जी व्याप्ती आहे ती खूप मोठी आहे, स्वतंत्र शास्त्र आहे, बरोबर. या शास्त्राचा इतिहास जर आपण पाहिला तर 1960 पासून उपयोजित शाखेचा विकास झालेला आपल्याला आढळतो आणि शैक्षणिक मानसशास्त्राचं जे स्वरूप आहे ना, त्याच्यावरून त्याची व्याप्ती आपण प्रमुख घटकांशी निगडीत असल्याचं आपल्याला जाणवतं. आता याची जी व्याप्ती आहे ना मानसशास्त्राची, तेच आपले पुढचे टॉपिक आहेत, बरोबर. उदाहरणार्थ आपण अभ्यासतो की नाही, अध्ययन करता, अध्ययन, अध्यापन पद्धती, अध्यापनावर प्रभाव करणारे घटक, मूल्यमापन, विद्यार्थी आणि समूह जीवन, व्यक्तिमत्व, संशोधन, मूल्यमापन, हाच आपला सिलेबस आहे, बरोबर. म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्तीमध्ये जे घटक निगडीत आहेत ते घटक कोणते आहेत इथं तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यावरती क्वेश्चन पण बनू शकतो की शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. ओके, तर याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लर्नर, अध्ययन करता, जो अध्ययन करतोय तो. दुसरा घटक आहे अध्ययन प्रक्रिया. हे सेपरेट टॉपिक आहेत, आपण घेऊया. पुढचा आपला टॉपिक हाच आहे, अध्ययन प्रक्रिया. ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये तर ही जी प्रोसेस आहे, प्रोसेस ऑफ लर्निंग, अध्ययन प्रक्रिया. त्याच्यानंतर आहे अध्यापन पद्धती, टीचिंग मेथड्स. ओके, याच्यामध्ये पुढचा घटक आहे अध्यापन पद्धती. चौथा घटक आहे अध्ययनावरती परिणाम करणारे घटक. त्याच्यानंतर आहे मूल्यमापन. त्याच्यानंतर आहे विद्यार्थी आणि समूह जीवन. याच्यावरती क्वेश्चन आहेत एक्झाममध्ये, आहेत, लक्षात घ्या. ओके, तर हे घटक लक्षात ठेवा. अध्ययन करता, अध्यापन प्रक्रिया, अध्यापन पद्धती, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, मूल्यमापन, विद्यार्थी आणि समूह जीवन. ओके, क्लिअर. हे पुढे जाऊन आपल्याला एक टॉपिक म्हणून अभ्यासायचे. मार्गदर्शन आणि समुपदेशन आणि संशोधन हे सुद्धा शैक्षणिक मानसशास्त्राचे घटक आहेत. ओके, तर टोटल हे सगळे घटक आपल्याला लक्षात ठेवायचे. बुलेट पॉइंट मध्ये पण विचारू शकतात आणि सेपरेटली टॉपिक पण आपण हे सगळे घेणार आहोत. पुस्तकामधून तुम्ही टॉपिक व्यवस्थित वाचून घ्या, क्वेश्चन पण तुम्हाला तिथे मिळून जातील. ठीक आहे. ओके, आता शैक्षणिक मानसशास्त्राची कार्य काय आहेत बघा. शैक्षणिक मानसशास्त्राची काही महत्त्वाची कार्य आहेत जे आपल्याला इथं माहीतच असायला पाहिजेत. तर इथं काय होतं, याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये विविध शैक्षणिक प्रश्नांचा अभ्यास केला जातो, बरोबर. किंवा शैक्षणिक मानसशास्त्र काय करतं, विविध शैक्षणिक प्रश्नांचा अभ्यास करतं. ओके, विकास प्रक्रिया जी आहे त्या विकास प्रक्रियेचं ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन याच्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राची गरज असते. ओके, किंवा मानसशास्त्रामधील तत्व, नियम यांचं उपयोजन करण्यासाठी कशाची गरज असते, शैक्षणिक मानसशास्त्राची गरज असते. विद्यार्थी आणि मानसिक स्वास्थ्य आणि अध्ययन या सगळ्यांचा अभ्यास, यांच्यामधला जो संबंध आहे हे अभ्यासण्यासाठी, याचं निरीक्षण करण्यासाठी कशाची मदत पडते इथं आपल्याला, शैक्षणिक मानसशास्त्राची. शिक्षक आहेत, शिक्षकांमध्ये सकारात्मक आणि सहानुभूती वृत्तीचा विकास होण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र गरजेचं आहे. शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी पण शैक्षणिक मानसशास्त्र गरजेचं आहे. विद्यार्थी क्षमता जी आहे ती विकास करायची, त्या विकासाबाबत मार्गदर्शन करायचं आहे, तर डेफिनेटली इथे शैक्षणिक मानसशास्त्र मदत करतं. ओके, अनुवंश असेल, परिस्थिती असेल, या घटकांचा विद्यार्थ्यावर होणारा परिणाम, अध्ययनावर होणारा परिणाम, हे सगळं कोण अभ्यासतं, हे सगळं शैक्षणिक मानसशास्त्रच अभ्यासतं. बुद्धिमत्ता असेल, स्मरण आहे, विस्मरण आहे आणि अध्ययन आहे, या सगळ्या प्रक्रियांचा अभ्यास आणि या सगळ्याचा अध्ययन करता जो आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो, काय ऑब्स्टॅकल्स येतात, याच्यासाठी आपल्याला इथं शैक्षणिक मानसशास्त्र मदत करतं. व्यक्तिभेद आणि अध्यापन याचा अभ्यास करण्यासाठी पण शैक्षणिक मानसशास्त्राची गरज पडते. विद्यार्थी गरजा, अभिरुची लक्षात घेऊन समस्या निराकरण कोण करतं, शैक्षणिक मानसशास्त्र करतं किंवा मार्गदर्शन करतं. ओके, व्यक्तिमत्व विकास घडवण्यास चालना कोण करतं, शैक्षणिक मानसशास्त्र करतं. ओके, क्लिअर. तर विद्यार्थी गरजा, अभिरुची लक्षात घेऊन समस्या निराकरण करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र इथं मदत करतं. विद्यार्थी गरजा, अभिरुची हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. हा पॉईंट पुढे आपण अभ्यासणार पण आहोत. व्यक्तिमत्व विकास, व्यक्तिमत्व हा आपला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि या टॉपिकवरती
खूप सारे MCQ पण मी घेतलेले आहेत. तर व्यक्तिमत्व विकास आणि हा विकास घडविण्यास चालना देण्यासाठी कोण मदत करतं? शैक्षणिक मानसशास्त्र जे आहे ना, तर ते शैक्षणिक मानसशास्त्र इथं आपल्याला मदत करतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. ही झाली शैक्षणिक मानसशास्त्राची कार्य. याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट या शैक्षणिक मानसशास्त्र आपण संकल्पना शिकतोय. याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्राच्या काही अभ्यास पद्धती आहेत, जसं की आत्मनिरीक्षण पद्धती आहे, बरोबर. तर या पद्धतींवरती क्वेश्चन विचारले जातात, नेहमीच विचारले जातात, फोकस पॉईंट आहे हा. तर शैक्षणिक मानसशास्त्राच्या काही अभ्यास पद्धती आहेत जिथं तुम्हाला ती पद्धत म्हणजे काय, बरोबर. उदाहरणार्थ आत्मनिरीक्षण पद्धत काय आहे, त्या पद्धतीचे फायदे काय आहेत, ओके, त्या पद्धतीचे तोटे काय आहेत, याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात. आता या पद्धती जास्त आहेत त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं, बरोबर. पण आपल्याला काय करायचं आहे, पुस्तकातून थेरी व्यवस्थित करून घ्यायची आहे. बघा, आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण पद्धती. आता इथं जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला ही जी पद्धती आहे, सगळ्यात आधी आत्मनिरीक्षण पण म्हटलं जातं, अंतर्निरीक्षण पण म्हटलं जातं. ही पद्धती कोणी शोधून काढली, तर इथं इमेज दिलेली आहे, विल्यम वुंट, बरोबर, आणि टिचनेर यांनी काय केलं. हे कोण होते? हे रचनावादी मानसशास्त्रज्ञ होते. आता तुम्ही म्हणाल मॅडम रचनावादी, वर्तनवादी हे लक्षात ठेवावं लागतं का? ठेवावं लागतं. जोड्या लावामध्ये तुम्हाला येऊ शकतात, एका बाजूला मानसशास्त्रज्ञांची नावं देतील, एका बाजूला रचनावादी, वर्तनवादी अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला देतील. त्याच्यामुळं ते रशियन होते, फ्रेंच होते, रचनावादी होते, वर्तनवादी होते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वाचताना व्यवस्थित वाचायचं आहे, ओके. तर ह्यांना म्हटलं जातं प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक, ओके. किंवा जरी सिंपल क्वेश्चन विचारला की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण, तर हे आहेत प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक विल्यम वुंट. आणि या वुंट आणि टिचनेर यांनी लिप्सिक विद्यापीठामध्ये आत्मनिरीक्षण पद्धतीला प्रायोगिक मानसशास्त्राच्या अभ्यासाची एक पद्धत म्हणून मान्यता दिली. ठीक आहे, ओके, क्लिअर. इथपर्यंत फॅक्च्युअल डाटा तुम्हाला समजला. आता आत्मनिरीक्षण म्हणजे काय? आपण आहोत, बरोबर. आपलं मन आपल्यासोबत नेहमी असतं, ओके. म्हणजे निरीक्षक जो आहे तो निरीक्षक स्वतःच्या मनोव्यापाराचं काय करेल? स्वतःच निरीक्षण करेल, बरोबर. तर स्वतःच्या मनोव्यापाराचं स्वतःच निरीक्षण आणि या निरीक्षणावरून काय केलं जाईल? सर्वसामान्य मनोव्यापाराबद्दल अनुमान काढलं जाईल. यालाच काय म्हटलं जातं? यालाच म्हटलं जातं आत्मनिरीक्षण. लक्षात आलं? क्लिअर. तर हे सिंपल आहे. आपण डे टू डे लाईफ मध्ये पण म्हणतो की जरा स्वतःचं आत्मनिरीक्षण कर, स्वतःच्या मनाला विचार, सिंपल तसं, बरोबर. आता इथे जर आपण बघितलं तर आत्मनिरीक्षण पद्धती जी आहे ना, तर या आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे किंवा गुण वैशिष्ट्ये आपण इथं बघणार आहोत. या पद्धतीमध्ये व्यक्ती काय करते? या पद्धतीमध्ये व्यक्ती स्वतःच्या मानसिक क्रियांचं निरीक्षण करत असते, बरोबर. काय करत असते? स्वतःच्या मानसिक क्रियांचं निरीक्षण करत असते, बरोबर. आणि ज्याचं निरीक्षण करायचं आहे ते त्याचं काय असतं? स्वतःचं मन नेहमी स्वतःसोबत असतं, बरोबर. म्हणून काय असतं? या पद्धतीचा उपयोग केव्हाही करता येतो, कुठेही करता येतो, बरोबर. काय होतं? या पद्धतीचा उपयोग जो आहे तो केव्हाही करता येतो, कुठेही करता येतो. कारण का? जो निरीक्षण करणार आहे त्याचं मन त्याच्या सोबतच असतं, बरोबर, ओके, क्लिअर. तर इथे काय असतं बघा, जो निरीक्षण करत असतो ना, त्याचं जे निरीक्षण करणाऱ्याचं स्वतःचं मन जे असतं ना, ते कायम स्वतःसोबतच असतं. म्हणून आपण काय म्हणतो? या पद्धतीचा उपयोग केव्हाही आणि कुठेही करता येतो, बरोबर. मग इथं केवळ अंतर्मुख होऊन निरीक्षण करायचं असल्यामुळे काय होतं? या पद्धतीमध्ये उपकरणांची किंवा यंत्रसामग्रीची गरज लागते का? नाही. आपण काय करतो? आपण फक्त या पद्धतीमध्ये आपल्या मनासोबतच काम करत असतो, बरोबर. त्याच्यामुळे काही उपकरणं लागतील का? इथं अजिबात नाहीत लागणार, ओके. यंत्रसामग्रीची गरज असेल का? नाही. मग इथं या दृष्टीने ही पद्धती कशी आहे? सुलभ आहे. म्हणजे काहीच खर्च नाहीये, फक्त तुमचं मन इथं महत्वाचं आहे. लक्षात आलं? तर हा एक फायदा आहे आणि कुठेही कधीही वापरता येते, कारण जो निरीक्षण करणार आहे त्याचं मन त्याच्यासोबत नेहमी असतं. हे दोन फायदे लक्षात ठेवा. नेक्स्ट फायदा बघा, काही मनोव्यापार असे आहेत की ज्याचा बोध या पद्धतीमुळेच होऊ शकतो, बरोबर. काही मनोव्यापार असतात ज्याचा बोध जो असतो फक्त आत्मनिरीक्षणानेच होऊ शकतो, की समोरच्याच्या मनाला काय वाटतं हे फक्त समोरच्यालाच माहीत असतं, बरोबर. असं तर दुसऱ्याचं वर्तन पाहून काही निष्कर्ष काढण्यापूर्वी
त्या वर्तनाची चिकित्सा आपण आत्मनिरीक्षणाच्या साहाय्याने करू शकतो किंवा करतो, बरोबर. तर दुसऱ्याचं वर्तन बघितलं आपण की बाबा समोरचा व्यक्ती असं वर्तन करतोय, त्याच्याबद्दल आपण निष्कर्ष काढण्याच्या पूर्वी काय करतो, आपल्या स्वतःच्या मनाला विचारतो की अरे हा असं वर्तन का करत असेल, बरोबर. फॉर एक्झाम्पल, तर विचार असतील, भावना असतील, याच्यामधील जिवंतपणा या पद्धतीमुळे काय होतो, अनुभवायला आपल्याला इथं मिळतो. उदाहरणार्थ बघा, मातेचं वात्सल्य हे आपण शब्दात सांगू शकतो का, नाही, आपण अनुभवतो ते, बरोबर. तर हे आत्मनिरीक्षणामधून व्यक्ती सांगू शकतात. जर तुम्ही आत्मनिरीक्षण केलं तर याच्यामधून सांगू शकता मातेचं वात्सल्य. या पद्धतीमध्ये स्व अनुभवावरून निष्कर्ष काढले जातात. क्वेश्चन असतो, कोणत्या पद्धतीमध्ये स्व अनुभवावरून निष्कर्ष काढले जातात. उत्तर काय असेल, आत्मनिरीक्षण पद्धती. मग जिथं स्वतःच्या अनुभवावरून निष्कर्ष काढले जातात ना, तर ते निष्कर्ष अधिक विश्वासार्ह मानण्यास हरकत नाही. लक्षात ठेवा, ते जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष अधिक विश्वासार्ह असण्यास आपल्याला इथं हरकत नाही, बरोबर. कारण का, स्वतःच्या अनुभवावरून काढलेले असतात. तर हा एक फायदा आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट म्हणजे स्वतःमधले जे दोष असतात ना, तर ते स्वतःतले दोष निवारण्यासाठी ही पद्धत जी आहे ना, ही पद्धत चांगल्या प्रकारे उपयोगी पडते. आणि प्रायोगिक निरीक्षण पद्धतीने काढलेले निष्कर्ष पडताळून पाहण्यासाठी बऱ्याच वेळा या पद्धतीचा उपयोग होतो. लक्षात ठेवा, प्रायोगिक निरीक्षण पद्धतीने काढलेले जे निष्कर्ष आहेत ते जर पडताळून पाहायचे असतील तर तिथं कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो, आत्मनिरीक्षण पद्धतीचा. ठीक आहे. आत्मनिरीक्षणाद्वारे आंतरिक प्रेरकांची तपासणी सहज करता येते. क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स मध्ये पण बनवू शकतो की आत्मनिरीक्षणाद्वारे डॅश डॅशची तपासणी सहज करता येते. ऑप्शन मध्ये आंतरिक प्रेरक हा एक ऑप्शन असेल, लक्षात घ्या. आणि आत्मनिरीक्षणासाठी प्रयोगशाळेत जावं लागतं का, नाही, मन हीच प्रयोगशाळा आहे जी सतत आपल्या सोबत असते. ओके. तर हे सगळे फायदे आहेत आत्मनिरीक्षण पद्धतीचे, पण काही तोटे पण आहेत, ते पण आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. ओके. बघा, आत्मनिरीक्षण पद्धतीच्या काही मर्यादा आहेत, काही दोष आहेत, काही उणिवा आहेत, काही तोटे आहेत. आता या पद्धतीने खरेखुरे शास्त्रशुद्ध आत्मनिरीक्षण करणं शक्य नाही, बरोबर. का शक्य नाही, लक्षात घ्या. आपण आहोत, आपण आपल्या स्वतःबद्दल वाईट विचार करू का, नाही, म्हणजे जनरली नाही करत, बरोबर. कारण प्रयोग करणारा, जो प्रयोग करतोय तो पण तुम्हीच आहात, ज्याच्यावर करताय तोही तुम्हीच आहात. मग इथं शास्त्रशुद्ध होईल का, नाही होणार. तर हा एक ड्रॉबॅक आहे. तर दोन्ही व्यक्ती एकच आहेत. दुसरा मुद्दा, लहान मुलं असतील, मानसिक दौर्बल्य असलेल्या व्यक्ती असतील, निर्बुद्ध माणसं असतील, मानवेतर प्राणी असतील, यांच्या बाबतीत तुम्ही आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर करता फारसा नाही करतायत, बरोबर. हा, पण त्यांच्या वर्तनाचा अभ्यास आवश्यक असतो की नाही. तुम्ही जर एखाद्या डॉगला म्हणलं तू स्वतःचं आत्मनिरीक्षण करता येईल का, त्याला नाही येणार. किंवा लहान मुलाला म्हटलं, तुम्ही बालक आहे एखादा लहान, त्याला जर तुम्ही म्हटलं की तू आत्मनिरीक्षण कर, येईल करता, नाही येणार, बरोबर. तर हा एक ड्रॉबॅक आहे. तर इथं लक्षात ठेवा, हा एक मुद्दा. आत्मनिरीक्षणामध्ये विषय जो असतो तो गुप्त राखला जातो. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात असूया आहे असं आपण बघतो ना, आपल्याला माहिती आहे की समोरच्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल असूया आहे, तरी पण तो माणूस आपल्याशी फ्रेंडली वागतोय, बरोबर. म्हणजे इथे काय केलं जातं, गुप्त राखला जातो. जे फ्राईड यांची मनोविश्लेषण उपपत्ती आहे, आपण पुढे घेऊया. सिग्मंड फ्राईड यांची जी मनोविश्लेषण उपपत्ती आहे, या उपपत्तीनुसार मनाचा जो बराच भाग आपल्याला अज्ञात राहतो. ओके. तर फ्राईड काय म्हणतात की मनाचा बराच भाग जो आहे तो आपल्याला अज्ञात राहतोय. लक्षात आलं. आणि अल्प अशा ज्ञात मनाचं निरीक्षण किती विश्वसनीय असो. बघा किती सुंदर सांगितलं यांनी की बराच भाग अज्ञात आहे. मग छोटंसं जर अल्प असं निरीक्षण मनाचं विश्वसनीय असू शकतं का, नाही. जे ज्ञात आहे ते एवढं मोठं कुठंतरी दडलेलं आहे आणि थोडंसं तुम्हाला काहीतरी ज्ञात आहे, मग ते तुम्ही विश्वसनीय म्हणू शकता का, नाही म्हणू शकत. त्याच्यामुळं आत्मनिरीक्षण पद्धतीच्या या मर्यादा इथं आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आत्मनिरीक्षण हे व्यक्तिगत स्वरूपाचं असतं. सेंटेन्स असेच येतात एक्झाम मध्ये की आत्मनिरीक्षण हे कसं असतं, व्यक्तिगत स्वरूपाचं असतं. आणि व्यक्तिगत स्वरूपाचं असल्यामुळं काय होतं,
व्यक्तीची पूर्वग्रह असतील, व्यक्तीच्या आवडीनिवडी असतील, या सगळ्यांचा परिणाम तिथं निरीक्षण करताना होतो. बरोबर. एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलंय की एखादा चित्रपट आपण पाहिल्यावर तो आवडला का नाही हे सांग. जर कोणी विचारलं की अरे तू हा चित्रपट पाहिला, तुला आवडला का, जरी आपल्याला तो चित्रपट नाही आवडला तरी त्याची नायक नायिका आपल्याला आवडत असते. बरोबर. त्याच्यातली गाणी आपल्याला आवडत असतात. तर हे पूर्वग्रह आड येतात. बरोबर. लक्षात घ्या. म्हणून दोन व्यक्तींना एकच अनुभव समस्वरूपात इथं अनुभवता येत नाही. लक्षात आलं? क्लिअर? त्याच्यामुळं आत्मनिरीक्षण हे व्यक्तिगत स्वरूपाचं आहे. लक्षात घ्या. तिथं पूर्वग्रह आडवे येतात. नेक्स्ट आहे, या पद्धतीमध्ये आधुनिक काळात वापर केला जात नाही. या पद्धतीचा वापर केला जात नाही. ठीक आहे. ही एक मानसशास्त्रीय प्राथमिक स्वरूपातील पद्धती कधी वापरली जात होती? 18व्या शतकात वापरली जात होती. लक्षात ठेवा. प्राथमिक स्वरूपातील पद्धती आहे आणि 18व्या शतकामध्ये वापरली जात होती. ही पद्धती कशी आहे? आत्मनिष्ठ आहे. आत्मनिरीक्षण पद्धती ही आत्मनिष्ठ आहे. मग वस्तुनिष्ठ नाही. सेंटेन्स कसं येतं? वस्तुनिष्ठ आहे, आत्मनिष्ठ नाही, आत्मनिष्ठ आहे, वस्तुनिष्ठ नाही. बरोबर. उदाहरणार्थ, निरीक्षण करताना व्यक्तीचे भाव बदलत असतात. त्यावेळी आत्मनिरीक्षण करणाऱ्या व्यक्तीने जे काही सांगितलं असेल ते मान्य केलं पाहिजे. ओके. म्हणजे आत्मनिष्ठ आहे, वस्तुनिष्ठ नाही. समजलं? तर एवढी साधी सोपी सिंपल आत्मनिरीक्षण पद्धती आहेत. फक्त प्रश्नांमध्ये कशा शब्दांचा वापर केला जातो ते तुम्ही शिकून घ्या. मानसशास्त्रीय भाषा कशी वापरली जाते ते तुम्ही शिकून घ्या. ओके. तर आत्मनिरीक्षणावरून काढलेले निष्कर्ष हे एका व्यक्तीच्या अनुभवावरून काढलेले असतात. सर्वसामान्य नियम किंवा निष्कर्ष म्हणून स्वीकारणं अशास्त्रीय आहे. एकाच ते निष्कर्ष आहे, एकाचा अनुभव आहे. मग तो सर्वांसाठी सर्वसामान्य आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. लक्षात आलं? क्लिअर? तर इथं आपली आत्मनिरीक्षण पद्धती संपते. त्याच्यानंतर आहे आपली निरीक्षण पद्धती, ऑब्झर्वेशन पद्धती किंवा वस्तुनिष्ठ निरीक्षण अथवा बाह्य निरीक्षण पद्धती. कोणत्याही नावानं तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो. तर लक्षात ठेवा, निरीक्षण पद्धती, वस्तुनिष्ठ पद्धती, बाह्य निरीक्षण पद्धती. ओके. विद्यार्थी खूप जास्त कन्फ्यूज होतात. जसं पुस्तकात आहे तसंच पेपरमध्ये आलं पाहिजे असं विद्यार्थ्यांची अपेक्षा असते, पण असं होत नाही. ओके. थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन बनवले जातात. तर एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या, आता आत्मनिरीक्षणामध्ये काय होतं? दोन्हीमध्ये एकच पर्सन, प्रयोग करणारा पण तोच आणि ज्याच्यावरती प्रयोग करायचा आहे तो पण तोच. पण इथं तसं नाहीये. इथं एका व्यक्तीनं, म्हणजे आपण इथं कन्सिडर करूया ए नावाचा व्यक्ती आहे. सॉरी. तर हा ए नावाचा व्यक्ती जो आहे ना, हा ए नावाचा व्यक्ती बी नावाच्या व्यक्तीच्या वर्तनाचं निरीक्षण करेल. बरोबर. आणि निरीक्षण करून त्याच्यावरून निष्कर्ष काढेल. म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये निरीक्षण अभ्यास पद्धती होय. बरोबर. आपण निरीक्षण करतो ना इथं. मग नैसर्गिक परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचं जे केलेलं निरीक्षण असतं त्याला आपण काय म्हणतो? बाह्य निरीक्षण. ओके. आणि या बाह्य निरीक्षणामध्ये वस्तुनिष्ठता असते का? असते. म्हणूनच याला काय म्हटलं जातं? वस्तुनिष्ठ निरीक्षण असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. ओके. क्लिअर? तर इथं काय असतं? एक व्यक्ती दुसऱ्याच्या वर्तनाचं निरीक्षण करतं, त्याच्यावर निष्कर्ष काढले जातात. तर हे आपण काय बघतोय? हे आपण बघतोय शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. विसरू नका. ओके. क्लिअर? चला नेक्स्ट आपण पुढचा मुद्दा बघूया. निरीक्षण गृहीतक. बघा, व्यक्तीचं याला बाह्य निरीक्षण आपण म्हणतोय. मग व्यक्तीचं जे बाह्य वर्तन असतं ना, म्हणजे व्यक्तीच्या आंतरिक घटकाचं प्रकटीकरण असतं. ओके. व्यक्ती जे बाहेर वर्तन करतो ते कसं असतं? त्याच्या आंतरिक घटक जे असतात ना त्याचं प्रकटीकरण असतं. निरीक्षण करणारी व्यक्ती ही तज्ञ किंवा प्रशिक्षित असते. लक्षात ठेवा. निरीक्षण करणारा निरीक्षक जो असतो हा वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करणारा आहे. निरीक्षण करणारा निरीक्षक हा वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करणारा आहे. निरीक्षणाचे प्रकार ही 3 गृहीतक खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. गृहीतकांवरती क्वेश्चन विचारला जातो. ओके. निरीक्षणाचे प्रकार पण आहेत, जसं की नैसर्गिक निरीक्षण आणि सहनिरीक्षण.
निरीक्षणाचे प्रकार आहेत नैसर्गिक निरीक्षण आणि सहनिरीक्षण. आता याच्यामध्ये नैसर्गिक निरीक्षण म्हणजे काय बघा, निरीक्षण ज्याचं निरीक्षण करायचं आहे त्याला आपले कोणी निरीक्षण करत आहे याची जाणीव नसते, बरोबर. म्हणजे तुम्ही आहात, मी ए नावाचा पर्सन आहे, समोर बी नावाचा पर्सन उभारलाय, मला त्याचं निरीक्षण करायचं आहे, मी निरीक्षण करत आहे, पण त्याला माहीत नाही की समोर उभारलेल्या मॅडम माझं निरीक्षण करत आहेत, बरोबर. तर याच्यामध्ये काय असतं, तर याच्यामध्ये जाणीव नसते. उदाहरणार्थ शाळेत मुलं खेळत आहेत, बरोबर, शिक्षक निरीक्षण करत असतात, असा हात उभारून बघतात कोण काय करतं, बरोबर. किंवा वर्गामध्ये मुलं बोलतात, इतरत्र फिरतात, याची जाणीव वाचनालयात असताना निरीक्षक त्याच्या वर्तनाची नोंद करतो, म्हणजे शिक्षक. थोडक्यात आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये बोलूया, शिक्षक, बरोबर. सहनिरीक्षण, इथं बघा, निरीक्षक हा निरीक्षाबरोबर मिळून मिसळून वागतो, त्याच्यामुळं मुले आपल्या समस्या सहज प्रकट करतात, घाबरत नाहीत किंवा वर्तनामध्ये औपचारिकपणा दिसून येत नाही. तर हे नैसर्गिक निरीक्षण आणि सहनिरीक्षण हे तुम्ही इथं लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, क्लिअर. आता जसं आपण आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे बघितले, आत्मनिरीक्षण पद्धतीचे तोटे बघितले, तसंच इथं तुम्हाला निरीक्षण करताना निरीक्षकाने घ्यायची काळजी किंवा खबरदारी काय आहे ही वस्तुनिष्ठ पद्धती आहे, बरोबर. तर हे निरीक्षण जे आहे वस्तुनिष्ठपणे आणि योग्य प्रकारे करा. ओके, क्लिअर. पहिला इथं मुद्दा तर काय आहे की निरीक्षण वस्तुनिष्ठपणे आणि योग्य प्रकारे करावं. योग्य निरीक्षणानंतर त्याची त्यावेळी नोंद करावी, कारण नोंदीबाबत विस्मरण होऊ शकतं, बरोबर. निरीक्षण करताना निरीक्षकाची भूमिका कशी पाहिजे, तटस्थतेची असली पाहिजे. ओके, तर इथं निरीक्षण करताना तटस्थतेची भूमिका जी आहे ना ती असावी. व्यक्तिनिष्ठता पूर्वग्रह आड येता कामा नये, लक्षात घ्या. तर इथं व्यक्तिनिष्ठता आणि पूर्वग्रह आड नाही आले पाहिजेत. निरीक्षण अचूक होईल याची काळजी पण घेतली पाहिजे, लक्षात घ्या. जे निरीक्षण आहे ते निरीक्षण अचूक होईल याची काळजी घेतली पाहिजे. निरीक्षण कशाचं करायचं आहे, बरोबर, आणि कसं करायचं आहे याची कल्पना निश्चिती इथं पहिल्यांदा केली पाहिजे. तर ही काळजी आहे निरीक्षण करताना जो निरीक्षण करणार आहे त्यानं घेतली पाहिजे. निरीक्षकाने निरीक्षण करण्यापूर्वी केली पाहिजे, त्यानं प्रशिक्षण पण घेतलं पाहिजे, ठीक आहे. ओके, निरीक्षणावर आपल्या आवडीनिवडीचा परिणाम नाही झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा की निरीक्षणावरती आपल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या आवडीनिवडीचा परिणाम नाही झाला पाहिजे. शाब्दिक आणि अंकात्मक नोंदी लिहिताना इथं काळजीपूर्वक लिहिल्या पाहिजेत, निष्काळजीपणा नाही झाला पाहिजे. निरीक्षण करताना ज्याचं निरीक्षण करायचं आहे त्याचे अनुभव आणि निरीक्षकाचा अनुभव याच्यामधला फरक जो आहे ना तो फरक इथं लक्षात घेतला पाहिजे. बघा, शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे. निरीक्षण करताना ज्याचं निरीक्षण करायचं आहे त्याचे अनुभव, बरोबर, आणि निरीक्षकांचा अनुभव याच्यातला जो फरक आहे तो फरक इथं काय केला पाहिजे, लक्षात घेतला पाहिजे, ठीक आहे. तर या काही खबरदारी घ्यायच्या गोष्टी आहेत ज्या घेतल्या पाहिजेत. तर या निरीक्षण पद्धतीचे फायदे काय, जसे आपण आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे तोटे बघितले, निरीक्षण पद्धतीचे फायदे जर आपण बघितले तर इथं नैसर्गिक वर्तन जे आहे ना, आपण प्रकार बघितले, नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. खालीलपैकी कोणत्या पद्धतीने नैसर्गिक वर्तनाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो, तर ती पद्धती आहे निरीक्षण पद्धती, बरोबर. या पद्धतीमध्ये मानव आणि इतर प्राणी यांचा कसा अभ्यास करता येतो, सामाजिक अभ्यास करता येतो, बरोबर. या पद्धतीत आधुनिक साधनांचा उपयोग करून काय करता येते, अचूकता आणता येते. लहान मुले, मतिमंद, मनोविकृत असणारी माणसं यांच्या अभ्यासासाठी वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती योग्य आहे, बरोबर. तर काय आहे, वस्तुनिष्ठ निरीक्षण पद्धती योग्य आहे. निरीक्षण हे पुन्हा पुन्हा करता येते का, करता येते, लक्षात घ्या. निरीक्षण पुन्हा पुन्हा करता येतं, त्याच्यामुळे तुलना करून, कंपॅरिझन करून त्याची योग्य नोंद जी आहे ती घेता येते. ही पद्धत जी आहे ही सोपी पण आहे आणि स्वस्त पण आहे. ओके, आत्मनिरीक्षण पद्धत पण सोपी होती आणि स्वस्त होती. निरीक्षक
निरीक्षण करत असताना नोंदी ठेवत असल्यामुळे काय होतं, विस्मरणाचा धोका नसतो, फक्त नोंदी व्यवस्थित तिथं केल्या पाहिजेत. एका निरीक्षकाकडून निरीक्षकाला त्रुटी राहणं असं जर वाटत असेल तर एकाच वेळी अनेक जणांना निरीक्षण करण्यास सांगता येतं. त्याच्यामुळे काय होतं, निष्कर्ष जे काढणार आहेत ना आपण, त्या निष्कर्षामध्ये व्यक्तिनिष्ठता कमी करता येते, बरोबर, वस्तुनिष्ठता वाढते जर इथं तुम्ही मल्टिपल निरीक्षण करणारी लोक ठेवली तर. नेक्स्ट बघा, आता या पद्धतीचे जसे फायदे आहेत तसे काही मर्यादा तोटे पण आहेत. तर वस्तुनिष्ठ निरीक्षण जे आहे हे व्यक्तीच्या आंतरिक घटकाचा अभ्यास करू शकत नाही, करता येत नाही, बरोबर. ओके, ज्या व्यक्तीच्या वर्तनाचं निरीक्षण करण्यात येत आहे हे जर त्या व्यक्तीला कळलं तर तो नैसर्गिक वर्तन करेल का, नाही करणार, बरोबर. तर तो आर्टिफिशियल कृत्रिम स्वरूपाचं करेल, बरोबर. निरीक्षण पद्धतीने फक्त व्यक्तीचं वर्तन घडतं किंवा नाही एवढंच पाहता येतं, का घडतं हे पाहता येतं का नाही, बरोबर. याचं स्पष्टीकरण या पद्धतीने गोळा केलेल्या माहितीवरून देता येत नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, निरीक्षण पद्धत ही अत्यंत वेळ खवाय, खूप वेळ ऑब्झर्वेशन करावं लागतं, बरोबर. मग जो ऑब्झर्वेशन करणार आहे त्याला खूप थकवा येऊ शकतो, त्याचा परिणाम होऊ शकतो, त्याच्या निरीक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असते. व्यक्तीनं कितीही वस्तुनिष्ठपणे राहायचं ठरवलं तरी त्याच्यामध्ये निरीक्षकाबद्दलचं मत किंवा एखाद्या घटनेसंबंधीचा पूर्वग्रह हा त्या निरीक्षणामधून काय होतो, डोकावतो. ओके, व्यक्तीनं कितीही वस्तुनिष्ठ राहायचं जरी ठरवलं तरी त्याच्यामध्ये जो व्यक्ती आहे त्याच्याबद्दलचं मत किंवा पूर्वग्रह हा थोडासा तरी तिथं दिसून येतो. प्रत्येक निरीक्षक व्यक्तीवर किंवा प्राण्यावर निरीक्षकाचा ताबा असतो का, नसतो. निरीक्षकाने जर प्रशिक्षणच घेतलेलं नसेल तर जे निष्कर्ष काढलेले असतात ते विश्वसनीय असू शकतात का, प्रॉपर त्याला माहीतच नाही की निरीक्षण कसं करायचं, तर हे विश्वसनीय असू शकत नाहीत. निष्कर्ष काढताना सावधगिरी बाळगली नाही तर चुकीचा निष्कर्ष हाती येऊ शकतो, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, प्रायोगिक पद्धती किंवा प्रायोगिक निरीक्षण पद्धती, एक्सपेरिमेंटल मेथड. याच्यानंतर आहे प्रायोगिक पद्धती, आत्मनिरीक्षण, निरीक्षण आणि प्रायोगिक निरीक्षण. आता इथं जर आपण बघितलं तर मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये काटेकोरपणा आणि जर अचूकपणा पाहिजे असेल तर भौतिकशास्त्र, रचनाशास्त्र इत्यादी शास्त्राप्रमाणे प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करता येतो. इथं बघा, प्रयोग पद्धतीमध्ये काय केले जातात, सामान्यपणे 2 गट केले जातात. एका गटावर प्रयोग केला जातो, दुसरा गट नेहमीच्या परिस्थितीत ठेवला जातो. याला कंट्रोल्ड ग्रुप किंवा नियंत्रित गट म्हणतात. आणि या दोन्ही गटाचं जे वर्तन आहे जे कंट्रोलमध्ये नाही आहे आणि ज्याच्यावरती जे कंट्रोलमध्ये आहे आणि ज्याच्यावरती प्रयोग केला जातोय याचा तौलनिक अभ्यास जो आहे तो या प्रायोगिक पद्धतीमध्ये किंवा प्रायोगिक निरीक्षण पद्धतीमध्ये केला जातो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथे जर आपण बघितलं या पद्धतीच्या ज्या पायऱ्या आहेत ना, या पायऱ्यांवरती तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर या पद्धतीच्या ज्या पायऱ्या आहेत ना, या पायऱ्यांवरती क्वेश्चन विचारला जातो. तर या पद्धतीचा वापर करताना या पायऱ्यांचा वापर करावा लागतो. जसं की सुरुवातीला समस्या निश्चित करावी लागते, बरोबर. ओके, समस्या निश्चित केल्यानंतर या पद्धतीमध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रकाराची निवड करून तिची प्रारूप ठरवलं जातं, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं की 2 गट आहेत, त्याच्यानंतर गटाची निर्मिती करावी लागते, प्रयोग करावा लागतो, अंमलबजावणी करावी लागते, नोंदी करून माहितीचं संकलन करावं लागतं, माहितीचं विश्लेषण करावं लागतं आणि फायनली निष्कर्ष किंवा अनुमान काढावे लागतात. म्हणजे टोटल जर तुम्ही इथं बघितलं तर टोटल 7 स्टेप आहेत, 7 स्टेप आहेत प्रायोगिक निरीक्षण पद्धतीच्या. समस्या निश्चिती, प्रायोगिक पद्धती निवड करून त्याचं प्रारूप तयार करणं, गटाची निर्मिती करणं, बरोबर, प्रयोगाची अंमलबजावणी करणं, नोंदी करणं आणि त्याच्यानंतर माहितीचं विश्लेषण आणि निष्कर्ष काढणं. तर ह्या ज्या स्टेप आहेत ह्या स्टेप आपल्याला इथे लक्षात ठेवायला पाहिजेत. नेक्स्ट बघा, या पद्धतीचे पण काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. जसं की शास्त्रीय पद्धती आहे, ही पद्धती कशी आहे, शास्त्रीय पद्धती आहे. निष्कर्ष कसे असतील, मग निष्कर्ष हे वस्तुनिष्ठच असतील, लक्षात ठेवा. या पद्धतीत आलेले निष्कर्ष आपण पुन्हा पडताळून पाहू शकतो का, पाहू शकतो. त्याच्यामुळं निष्कर्षामधील विश्वसनीयता वाढते. ओके,
एखाद्या घटनेचा सर्वांगीण अभ्यास कोणत्या पद्धतीने करता येतो? प्रायोगिक निरीक्षण पद्धतीने. आणि या पद्धतीने मिळालेल्या निष्कर्षाचं सामान्यीकरण करता येते. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, सामान्यीकरण करता येते. आत्मनिरीक्षण पद्धती, निरीक्षण पद्धती, इथं सामान्यीकरण करता येतं का? कारण का क्वेश्चन विचारताना तुम्हाला आत्मनिरीक्षण, निरीक्षण, प्रायोगिक पद्धती किंवा प्रायोगिक निरीक्षण हे तिन्ही कंपॅरिझन करून विचारलं जातं, सेपरेट विचारलं जात नाही. डिफिकल्टी लेवल जर वाढली तर हे तुम्ही इथं लक्षात ठेवा. शैक्षणिक मानसशास्त्रीय अनेक संकल्पनांची जी तपासणी आहे ना किंवा पडताळ आहे त्याच्यावरती प्रयोग करून पाहता येतं या पद्धतीद्वारे. ओके. आणि या पद्धतीचा वापर करून काय करू शकतो आपण? प्रयोग करतोय ना, नवनवीन शोध घेता येतात, माहितीमध्ये भर टाकता येते, विचार, कल्पना, विमर्शी चिंतन असेल याला दिशा देता येते. याच्यावरती क्वेश्चन खूप सारे विचारले जाऊ शकतात. व शैक्षणिक मानसशास्त्राची जी विकसन प्रक्रिया आहे ना त्या प्रक्रियेमध्ये जर मोलाचं योगदान दिलं असेल तर या पद्धतीने दिले. आणि या पद्धतीचा वापर करून एखाद्याचं वर्तन किंवा वर्तन बदलाचा सर्वांगीण अभ्यास जो आहे तो या पद्धतीनं करता येतो. म्हणून ही पद्धत थोडीशी महत्त्वाची आहे इतर पद्धतींपेक्षा. आता जरी महत्त्वाची असली तरी सुद्धा या पद्धतीमध्ये पण काही मर्यादा आहेत, काही उणिवा आहेत, काही दोष आहेत, काही तोटे पण आहेत. तर ज्या व्यक्तीवर प्रयोग होतो त्याला आपल्यावर प्रयोग होत आहे असं जर वाटलं तर तो कृत्रिम प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे इथं फसगत इथं पण होऊ शकते. बरोबर. काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करणं अयोग्य असतं. उदाहरणार्थ अयोग्य वातावरणाचा मुलांवर काय परिणाम होतो याच्यासाठी मुलांना अयोग्य वातावरणामध्ये तुम्ही ठेवू शकता का? नाही ठेवू शकत. बरोबर. ओके. तर हे अशा प्रकारे काही इथं कमी पण आहेत. आता काही वेळा प्रयोज्याचं सहकार्य मिळवणं कठीण जातं. बरोबर. ज्याच्यापासून त्रास होतो असं प्रयोग करण्यास व्यक्ती मनापासून तयार असतील का नसतील तर हा एक इथं मुद्दा लक्षात घ्या. प्रयोगासाठी लागणारी प्रयोगशाळा उपकरणं खर्चिक असतात, म्हणजे सहज ही पद्धत वापरता येत नाही. एखाद्या व्यक्तीचं खाजगी वर्तन किंवा क्वचित घडणाऱ्या ज्या घटना असतात यांचं जे वर्तन असतं तर या प्रयोग पद्धतीच्या माध्यमातून करता येतं का? जज करता येतं? नाही येत. प्रयोग करणारा पूर्वग्रह दूषित विचारसरणीचा जर असेल तर नियंत्रित गटापेक्षा प्रायोगिक गट हा सरस ठरण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे प्रयोगाचा उद्देश साध्य होईल का? नाही होणार. तर हे सगळे काय आहेत? या सगळ्या मर्यादा आहेत. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकलो? आजच्या सेशनमध्ये आपण शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय, शैक्षणिक मानसशास्त्राच्या डेफिनेशन, शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप, शैक्षणिक मानसशास्त्राची कार्य, व्याप्ती असेल आणि शैक्षणिक मानसशास्त्राच्या 3 अभ्यास पद्धती आपण इथे शिकलो. लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. थेरी आणि वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये एकत्रित अभ्यास करण्यासाठी पुस्तक घ्या. पुस्तकातून कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वालिटी स्टडी करा. आणि जर तुम्हाला थेरीचे सेशन असेच कंटिन्यू हवे असतील तर डेफिनेटली कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे. टेक केअर.